पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, खूप मनापासून तुमचं या ताज्या गरमागरम आणि वाफाळत्या कार्यक्रमात स्वागत, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। माझं नाव संकर्षण कराडे। आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया, पण त्याआधी तुमच्यापैकी काही लोकांचे आलेले मेसेजेस मला तुम्हाला सांगायचे आहेत। आम्ही तुम्हाला अनेक वेळेला नंबर्स देतो, कधी असं म्हणतो की तुमच्या मनातले प्रश्न विचारा, कधी आम्ही तुम्हाला टिप्स देतो, तुम्हाला इथे यायचं असेल तर तेही कळवा। पण आता या कार्यक्रमासाठी आम्हाला असे अनेक निरोप येत आहेत की चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे या कार्यक्रमामध्ये किंवा या सिरीजमध्ये तुम्ही जे वेगळ्या पद्धतीने ते नवीन पदार्थ मुलांच्या पोटात जाण्यासाठी प्रयत्न करताय ते आम्हाला खूप आवडतायत आणि आमच्या घरातली मुलं तुम्ही दाखवलेले वेगवेगळे पदार्थ खातायत। ह्याच्यापेक्षा पावती अजून काय पाहिजे। चला मागच्याही भागाला सुरुवात करूया, छानसे पदार्थ बघूया। आता तुम्हाला माझी पुतणी इथे दिसत नसेल, तिला मी आज मिस करणार आहे, तिच्यासाठी पदार्थ घेऊन जाणार आहे। पण त्याआधी आलेल्या दोन्ही ताईंचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग जाऊया पदार्थांकडे। नमस्कार। नमस्कार। तुम्हा दोघींचंही खूप मनापासून आजच्या भागात स्वागत। कशा आहात तुम्ही? मस्त। काय नाव आपलं? मी ऋतुजा पाटील। कुठून आलात तुम्ही? मी कोल्हापूर। असं होय, पाटील आणि कोल्हापूर म्हणल्यावर काय थाट आहे। कोल्हापुरात कुठं? कोल्हापूरमध्ये कागल तालुक्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे, सावर्डे बुद्रुक म्हणून। कोण कोण असतं घरी? घरी माझे आजी, मम्मी, माझा भाऊ, काका काकी। अच्छा, लग्न व्हायचंय होय अजून? हो, मला वाटलं लग्न झालंय की काय? नाही, मी अनमॅरिड आहे। असं होय, मग अजून आता काय पाहायला सुरुवात केली आहेत मुलं? हो। बरं, नमस्कार। नमस्कार। आपलं काय नाव? मी स्वाती सोमण। बर। मी देवगडहून आले, सिंधुदुर्ग। किती भारी, आज म्हणजे देवगडचा आंबा, कोल्हापूरची मिसळ दोन्ही इथे आहेत। तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मिस्टर, मुलगा माझा, मुलगी आणि सासूबाई। वा, खूप छान। मग आज स्वयंपाक करणार आमच्यासाठी? चला स्वयंपाकाकडे जाऊया, पण त्याआधी जरा गप्पा मारूया। शिक्षण काय झालंय? मी BE कॉम्प्युटर आहे बर। आणि नंतर माझं PGD झालंय डेटा सायन्समध्ये। बर, आणि तुम्ही तर मग सगळं स्वतः सांभाळता घरचं? हा, घरचंच होतं। आणि सर मला ह्याची अजिबात आवड नव्हती। कशाची? स्वयंपाकाची? कुकिंग हा प्रकार मला अजिबात आवडायचा नाही। आमचं अरेंज मॅरेज आहे आणि जेव्हा माझं घरी आता लग्न ठरवायचं, आता बघायला लागूया मुलांना वगैरे, तेव्हा माझे वडील असं म्हणायचे की आपण हिचं लग्न ठरवतोय तर ही मुलाला म्हणजे नवऱ्याला आपल्या आमटी भात तरी घालेल की नाही। आणि आज मी खूप पदार्थ छान करते आणि हे सगळं माझ्या बहिणींनी मोठ्या शिकवलंय। आज नाही आहे ती। तुमच्या मोठ्या बहिणीने तुम्हाला मोटिवेट केलं आणि पदार्थही त्यांनी शिकवले? हां, सगळे पदार्थ ती शिकवायची आणि तिचं परफेक्ट माप असायचं। म्हणजे एवढे पदार्थ घेतलेस की एवढी माणसं तुझी जेवू शकतात किंवा एवढ्या माणसांना पुरेल। खूप म्हणजे मला तिच्याकडनं पदार्थ शिकायला मिळाले। किती छान। प्रत्येक पदार्थाची एक आपली आठवण असते। म्हणजे मला नेहमी असं वाटतं की वारशाने फक्त जमीन, दागिने, जायदाद येत नाही, तर वारशाने चव येते। कारण आपल्या घरातले अनेक पदार्थ आपली पणजी करत होती, आजी करत होती असं आपण म्हणतो। तुमच्याकडे वारसा आलेला तुमच्या बहिणीकडून। या सगळ्या विषयी आपण खूप गप्पा मारूया, पण तुम्ही एवढ्या छान शिक्षित आहात, नोकरी करता, तुम्ही हौसेने या कार्यक्रमात आलात, तुम्ही एवढ्या लांबून कार्यक्रमात आलात, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आम्ही तुमचा आदरच करतो, पण स्वयंपाक करताना स्वच्छताही महत्त्वाची असते, म्हणून एक छानशी भेट इंडिया गेटकडनं हे ॲप्रन घ्या आणि गळ्यात घाला, छानशी त्याची गाठ बांधा। चला, पहिला पदार्थ कोण करणार, कोल्हापूर का देवगड? कोणी पण चालेल। हा, मी करते। तुम्ही करता? चला मग पहिल्यांदा तुम्ही। फॅन्टास्टिक, लगेच वळूया पहिल्या पदार्थाकडे। चला, देवगडच्या स्वातीताई सोमण आता आपल्यासाठी पदार्थ करणार आहेत आणि या पदार्थाचं नाव काय आहे? मी आज फणसाचे कटलेट करणार आहे, कोवळ्या फणसाचं कटलेट। कोवळ्या फणसाचे कटलेट, लागणारं साहित्य काय ते बघूया, सांगा। हा फणस आहे, हा कटिंग करून हा आपण वाफवून घेतलेला आहे। बटाटे वाफवून घेतलेले आहे, ब्रेड क्रम्स आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट आहे, धने जिरं पावडर आहे, कोथिंबीर आहे, तिखट आहे, हळद आणि मीठ। हे साहित्य सगळं आमच्या ओळखीचं आहे, पटकन करूया कृती। काय करायचं आधी? आता आपण हे मॅश करून घेऊया, त्याच्यात हे सगळे पदार्थ, हे मसाले टाकायचे। मोठा बाउल लागणार मला। घ्या, एवढा मोठा पुरेल ना? हो। आपण हे थोडं मॅश करून घेऊया। घ्या घ्या।
उकडलेला बटाटा आणि छानसं शिजवलेलं किंवा वाफवलेलं फणस आपण आता कुस करून घ्यायचंय. हे करता करता जरा गप्पा मारूया. मुलं आता तुमची मोठी झाली आहेत, मग तुमचा दिवसभराचं म्हणजे शेड्यूल काय असतं, विरंगुळा काय असतो? मुलगी 10वीला असल्यामुळे तिला क्लासला वगैरे सोडणं, शाळेत मिस्टर सोडतात आणि क्लासला सोडणं, तिचं आता हेल्थच्या दृष्टीने तिचं खाणं हे बघते. ती हेल्थच्या दृष्टीने म्हणजे ती स्पोर्ट्स मध्ये का? नाही आता 10वीला आहे ना याला. अच्छा, त्या दृष्टीने. गाडीवर सोडता ना मुलीला? हा, मुलीला गाडीवर. आम्ही असं ऐकलंय की तुमच्या साखरपुड्यात तुम्ही तुमच्या मिस्टरांनाही गाडीवरच घेऊन आलात? गाडीवर म्हणजे बाईक चालवते मी. अच्छा. आणि लग्नाच्या आधीपासून मला ती खूप आवड होती त्याची. त्याच्यानंतर मिस्टर जेव्हा आमचं अरेंज मॅरेज आहे, मिस्टर चिपळूणला आले साखरपुड्याच्यासाठी, त्यांना मी आणायला गेले होते आणि त्यांना मी गाडीवरनं बाईकवरनं आणलं होतं आणि एवढं त्यांना आवडलं होतं. आणि माझ्या सासूबाईंना किंवा सासरच्या लोकांना अभिमान वाटला की आमची आता होणारी सून आहे ती बाईक चालवते, हे खूप त्यांना वाटलं आणि अजूनही माझ्या घरच्यांना आवडतं ते. चला, हे उकडलेले बटाटे आणि वाफवलेले फणस आपण छान कुस्करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, फणस आणि बटाटा व्यवस्थित मॅश करून झालेला आहे. पुढे काय करूया स्वाती मॅडम? आता आपण त्याच्यात थोडं कॉर्नफ्लॉवर घालूया, साधारण 1 चमचा. बर, क्रिस्पी. हां, क्रिस्पीसाठी. ही मिरची, आलं आणि लसूण जी पेस्ट केली आहे ती घालायची आपल्या चवीनुसार. ती धने जिरे पावडर साधारण 1.5 चमचा, कोथिंबीर, आवडीनुसार तिखट. तिखट थोडं बेतानी घाला, कारण आपण मिरचीची पेस्ट घातली आहे, मी प्रेक्षकांना सांगतोय. आणि काय असतं, मिरचीची थोडी पेस्ट जास्त लागते, पण मुळात त्या फणसाला तशी चव काही नसते. बरोबर. आपल्याला चव आणायची असते. बरोबर. हळद थोडी आणि मीठ. आता हे परत एकत्र मिक्स करायचं. चला, फणसाचे कटलेट आपण करतोय. छान खमंग पदार्थ आहे. आधी आपण फणस आणि उकडलेला बटाटा छान मिक्स करून घेतला, मॅश केला. आता त्याच्यात मसाल्याचे पदार्थ घातले, तेही मिक्स करून घेऊया. झालंच आहे ऑलमोस्ट. आता काय? त्याचे कटलेट करायचे आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळून शॅलो फ्राय करायचे. डीप फ्राय सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे, मग मी प्लेट घेतो. ब्रेड क्रम्स याच्यात काढू? हां, ठीक आहे. हे असे करायचे आणि याच्यात घोळवायचं. मस्त कुरकुरीत छान. क्या बात है. आणि शॅलो फ्राय करायचं ना? शॅलो फ्राय. मग मी इकडे लावतो गॅस, त्याच्यावरती ठेवतो पॅन आणि वरती घालतो थोडं तेल. बघा किती लागणार आहे. हां, थोडं. ठीक आहे, बस पुरे. चला, मस्त. आणि कटलेट म्हटल्यानंतर कशाबरोबर खायचं हे काही तुम्हाला आता सांगायला नको. सॉस किंवा पुदिन्याची चटणी, पुदिना चटणी आहे, पुदिना चटणी बरोबर खाऊ शकतो. किंवा हल्ली एक नाही का ते डीप तयार करतात बघा, मेयोनीज आणि केचप एकत्र करतात आणि तसं पिंक कलरचं मस्त लागतं, है ना? आणि ते मुलांना जास्त आवडेल. मलाच किती आवडतं, काय सांगू तुम्हाला. हे आपण डीप फ्राय सुद्धा करू शकतो. चला, आपण आता एक काम करूया. हे जे मस्तपैकी फणसाचे कटलेट आहेत ते दोन्ही बाजूनी छान शालो फ्राय करून घेऊया. एक 4-5 मिनिटं लागतील. तुम्ही लिहून घ्या या कुरकुरीत फणसाच्या कटलेटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता कोवळ्या फणसाचे कटलेट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये कापून वाफवलेला फणस आणि उकडलेले बटाटे घेऊन ते एकत्र कुस्करून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, धणे जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. पुन्हा सगळं एकजीव करून घेऊन तयार मिश्रणाचे चपटे गोळे तयार करावे. ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून कटलेट्स शॅलो फ्राय करून घ्यावी. कुरकुरीत आणि स्वादिष्ट फणसाची कटलेट्स तयार आहेत. चला, आता आहेत कोल्हापूरच्या ऋतुजाजी पाटील, ज्या आपल्यासाठी पदार्थ करणार आहे. तयार ना? हो तयार. येस, धन्यवाद. काय या पदार्थाचं नाव आहे? गाजराचा भात. गाजराचा भात. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. आता गाजराचा भात तुम्ही करणार? हो. अरे वा, कुणी शिकवला भात?
हा माझ्या आजीची रेसिपी आहे ही. बर मी माझे म्हणजे लहानपणापासून आजीकडूनच सगळं शिकले कुकिंग. बर मग तिची हा ट्रॅडिशनल रेसिपी आहे ही आमच्या घरची. किती मस्त. चला मग आज आम्हाला ती शिकायला मिळेल, पण त्याआधी जरा गप्पा मारूया. लहानपणी कशी होतीस तू? खोडकर, धिंगाणा का शांत अशी? नाही, खोडकरच होते. हो, काय धिंगाणा खोड्या करायचीस तू? खोडकर म्हणजे अशी जास्त खोडकर अशी धिंगाणा मस्ती असे घालणारे नव्हते, पण शाळेतून कंप्लेंट्स यायच्या मम्मीकडे. मला असं अजिबात वाटत नाही तुझ्याकडे बघून. काय तक्रारी यायच्या तुझ्या? तक्रारी म्हणजे काय की उलट बोलणे. बर मी म्हणजे दिसताना शांत दिसते, पण मी आहे आगाव. कारण म्हणजे माझे फ्रेंड्स पण मला बोलताना असंच बोलतात, आली कोल्हापूरची लवंगी मिरची. लागणारं साहित्य आपण बघूया सविस्तर. सांगा बरं आम्हाला पाटील मॅडम. सगळ्यात आधी तर आपल्याला तांदूळ लागेल. तांदूळ आपण थोडा वेळ भिजवून ठेवूया आणि मग इथं साहित्य बघूया. चालेल ना. मग किती वेळ भिजवायला लागेल? एक 10 ते 15 मिनिट भिजवावं लागेल. घालू पाणी? हो. वा, हे बघा सांगितल्याप्रमाणे याचा प्रत्येक दाणा आहे मोठा. याला याचा एक सुगंध आहे आणि तो शिजल्यानंतर अजून छान येतोच, हो की नाही? चला, भिजवलेला तांदूळ आणि इतर साहित्य सांगा. किसलेलं गाजर, कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हे थोडे गाजराचे काप आहेत. त्यानंतर तूप, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, त्यानंतर ही आहे आलं लसूण पेस्ट, जिरा पावडर, हा आहे लिंबूचा रस, थोडा खडा मसाला, जिरे, त्यानंतर हा आहे गरम मसाला, हळद पावडर, त्यानंतर ही आहे लाल मिरची पावडर आणि मीठ. बर, चला लगेच कृती करूया. हो, कारण भुकेची वेळ झालेली आहे, मला भूक लागलेली आहे. काय करायचं पहिल्यांदा? आता आपण तूप गरम करून घेऊयात. बर, किती लागणार आहे? आणखी 2 चमचे टाक. बघा तुम्ही म्हणाल तेवढं घालतो. बरं का? हो तुम्ही आता खवय्येगिरीशी निगडीतच काम करता ना? हो. काय काम आहे ते नेमकं? ॲज अ रेसिपी ब्लॉगर, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये जे पण काही तुमचा रेसिपीचा कंटेंट असेल तो लिहून पब्लिश करायचा असतो. अच्छा, ॲज अ ब्लॉगर. चांगला मिळतो प्रतिसाद? हो. अरे वा. आता काय घालायचंय? तूप थोडंसं गरम झालं की आता आपण याच्यामध्ये जिरे, थोडा हा खडा मसाला घालून घेणार आहे. बर, खडा मसाल्यामध्ये आहे तमालपत्र, दालचिनी, काय आता वेलची, मसाला वेलची, लवंग आणि काळी मिरी. लवंग आणि काळी मिरी. आणि त्यानंतर लगेचच आता आपण याच्यामध्ये कांदा परतून घेऊयात. बर, तुम्हाला भावंड किती हो? मला एकच भाऊ आहे, तो माझा छोटा आहे, तो सध्या ग्रॅज्युएशन करतोय. अच्छा, लग्न तुम्हाला अरेंज मॅरेज करायचंय का लव्ह मॅरेज करायचंय? अरेंज मॅरेज. हो, लव्ह मॅरेज नाही नाही, का? अजूनपर्यंत कोण भेटलंच नाही. तर कांदा थोडासा मऊसर झाला की आता आपण यामध्ये विषयच टोमॅटो बदलला पाटील मॅडम. काय घालायचं आता? टोमॅटो. घाला मग. कसा मुलगा हवाय तुम्हाला सांगा बरं, त्यानिमित्ताने तरी तुम्ही थोडंसं माझ्याशी बोलाल. हां, सांगते थांबा, फक्त हे एवढं. काय गाजराचा काही संबंध नाही, तुम्ही सांगा. गाजर पडते आपोआप. सांगा कसा मुलगा हवाय तुम्हाला? आजकाल मुलांचं कसं आहे की जॉब करणारीच पाहिजे. पण मग आता माझ्या सध्या मी जॉब नाही ना करत, म्हणजे मी रेसिपीज वगैरे लिहिते. तर मग तुम्हाला तुमच्या कामात फ्रीडम हवंय. आपण आता गाजर घातला. गाजर थोडंसं मऊसर झालं की आता आपण हे किसलेलं गाजर ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. किसलेलं गाजर का घालायचं तर त्याचा आपला भाताला एक वेगळा फ्लेवर येतो. त्यामुळे मग आता आपण हे किसलेलं गाजर त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. घाला. गाजराचे काप सुद्धा आणि किसलेलं गाजर सुद्धा. आमच्या घरी आम्हाला तांबडा पांढरा खायची सवय असल्यामुळं आम्ही गाजर हलवाकडे काही जास्त लक्ष नसतं. पण त्यामुळे आजीचं कसं असतं की कशातून तरी मुलांच्या पोटामध्ये हे गाजर जायला पाहिजे, त्याच्यामध्ये फायबर्स असतात. बरोबर. तर मग अशा सगळ्या उद्देशानं मग आमच्याकडे असेच म्हणजे गाजर भात वगैरे सगळं करतात. चांगलं. पण आता हे छान झालंय बरं का. आता पुढे काय घालायचं? ह्याच्यानंतर आता आपण मसाले घ्या. आधी काय? थोडंसं गॅस कमी करा. आल्याची पेस्ट घाला. आलं लसूण पेस्ट. पुढे ही थोडी जिरा पावडर. सांडू द्या काय हरकत नाही. स्वयंपाकघर म्हटल्यावर सांडासांड होणारच, म्हणून तर आम्ही ते तुम्हाला ॲप्रन दिलं इंडिया गेटचं स्वच्छतेसाठी. आता काय? थोडी लाल तिखट.
हा भातही तसा तांबडा पांढराच आहे, पांढरा तांदूळ आणि तांबडा गाजर, हो की नाही? आता काय हळद, थोडस मीठ. तुमचं गाव कोणतं म्हणाला? सावर्डे बुद्रुक. सावर्डे बुद्रुक. आणि हे गरम मसाला. गरम मसाला घाला. हा गरम मसाला मी म्हणजे नॉर्मली मी आमच्याकडे घरी नाही ना, माझ्या काकींचा स्वतःचा ब्रँड आहे, तर मग मी त्यांचेच मसाले, बिर्याणी मसाला किंवा जे रस्सासाठी लागणारे पण जे मसाले आहेत ते काकींकडचे वापर. हा तेच वापरते. छान. हे सगळं आता एकजीव झालंय. आता आपण याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घेऊयात. पाणी नाही घालायचं ना? घालायचं. आता काय? आणखी थोडंसं पाणी लागेल. अजून पाणी लागेल? हो, आणखी थोडंसं पाणी लागेल. बघा आता. हा बस. बस. आता आपण यामध्ये हा अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. बर. त्याच्यामुळे तांदूळ मोकळा मोकळा व्हायला मदत होते. हे वरून थोडं तूप टाकून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर आणि फ्लेवरसाठी थोडंसं पुदिन्याची पाने. वा, मस्त. गाजराचा भात. झाकण ठेवून थोडा वेळ म्हणजे शिजवून घेऊयात आता भात आपण. किती वेळ लागेल? साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याला राईस शिजून तयार होईल. ठीक आहे, 5 मिनिटं वाट बघूया. त्यानंतर मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे या भाताची. चला, वाट पाहिली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. वाफ आलेली आहे, तयार आहे गाजराचा भात. गॅस आपण बंद करूया. हो. फॅन्टास्टिक. चला मंडळी, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता गाजराचा भात तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात खडा मसाला घालावा. जिरं, तमालपत्र, चक्रफूल, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग आणि काळी मिरी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो घालावा, तोही परतून घेऊन मग त्यात बारीक चिरलेलं गाजर घालावं. ते मऊसर झालं की त्यात किसलेलं गाजर घालावं. सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यात गरम मसाला देखील घालावा. त्यानंतर त्यात भिजवून ठेवलेला तांदूळ घालावा. भात शिजण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी घालावं. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालावा, जेणेकरून भात मोकळा होईल. आता त्यात थोडंसं तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालावी. आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं वाफ येऊ द्यावी. चविष्ट मसालेदार गाजर भात खाण्यासाठी तयार आहे. खवय्यांनो, आजच्या आपल्या भागामध्ये देवगडून आल्या स्वातीजी सोमण ज्यांनी आपल्यासाठी केले छानसे फणसाचे कटलेट, खमंग आहेत. आणि कोल्हापूरहून आल्या ऋतुजा मॅडम, पाटील मॅडम ज्यांनी आपल्यासाठी अप्रतिम असा गाजर भात केला. आम्हाला फार छान वाटलं. धन्यवाद. तुम्हा दोघींचे आभार. आपण आता हे पदार्थ खाऊया, पण त्याआधी खरं सांगा, इथे येऊन तुम्हाला बरं वाटलं का? खूप खूप छान वाटलं आणि वेगळा अनुभव होता. म्हणजे घरच्यांसाठी आम्ही नेहमीच करतो, आज सगळ्या तुमच्यासाठी मला करायला हे मिळालं पदार्थ, त्यामुळे खूप आनंद झाला. वा, थँक्यू सो मच. तुम्हालाही बरं वाटलं ना? धन्यवाद. लवकर तुम्हाला तुमच्या मनातला तो मिळू द्या आणि तुमचं छान शुभमंगल होऊ द्या अशा शुभेच्छा देतो. करिअरही जोरात चालू द्या. मला तुम्हाला एक आता विचारायचं स्वाती मॅडम, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला स्वयंपाक येत नव्हता, त्यात रुची नव्हती, पण मोठ्या बहिणीने तुम्हाला शिकवलं. दुर्दैवाने ते आज नाही येत, पण आता तुम्ही इथे जर दिसताना त्यांनी पाहिलं असतं, खूप आनंद झाला आहे की नाही? आणि ती आपणच माझ्याबरोबर इथे आली असती आज. पण मला तरी तुम्हाला एक विचारायचं की आता जर तुमच्या मोठ्या बहिणीला तुम्हाला सांगायचं असेल काही, तर काय सांगाल? कारण मला खूप छान वाटतं की एखादा पदार्थ, हातची चव जेव्हा आपल्याकडे परंपरेने येते, मोठ्यांकडून येते आणि तो वारसा आपण छान चालवतो, याचा त्यांना किती आनंद होत असेल. खूप झाला असता आनंद. आणि आज तिने सगळ्यांना तिच्या ग्रुपला वगैरे सांगितलं असतं की माझी स्वाती आहे ती आज खवय्याच्या स्टेटवर गेली आहे, आणि म्हणजे खूप तिला भारीच वाटलं असतं आणि मलाही खूप आनंद झाला असता. तुम्हाला खूप शुभेच्छा. असेच पदार्थ करत राहा. तुमच्या हातची जी चव आहे, तुमच्या हाताला जो वसा मिळालाय, तो छान पुढे चालू ठेवा.
आणि आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. थँक्यू. चला मंडळी, आम्ही आता तिघे मिळून हे पदार्थ फस्त करतो, लगेच निघू नका, आपल्याला जेवायचे अजून. चला तुम्हाला करतो टाटा, परत आम्हाला पुढच्या भागात भेटा. पण प्रेमाचा सल्ला, कुठेही जायचं नाही, झी मराठी सोडून काही पाहायचं नाही आणि अरबट चरबट कुठेही काही खायचं नाही. ओके, चला भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती ताजा गरमागरम आणि चविष्ट कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.